होईल. निघालो मी माझ्या स्वस्थानी. कोण म्हणतात मला माझं नाव ऐकून सारे जण असे थटर थटर कापतात. या देहाचे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तीन ठिकाणी पराक्रम गाजत आहे. आणि या देहाचे नाव आहे कंकाल केतू, कंकाल केतू, कंकाल केतू. या देहाचे अंतिम देह आहे ते म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तीन ठिकाणी आपल्या राज्य प्रस्थापित करणे. आणि म्हणून या माझ्या कार्यपूर्तीसाठी निघालो मी आता. Thank you.
नारदा, आज तू इथे कुठे उगवलास? तशी सगळ्यांची वाट लावता तशी माझी वाट लावायला आलास काय रे? अरे नाही रे, मी तुझी मदत करायला आलो. तू आणि माझी मदत? होय रे. अरे राक्षसा, तुझ्या पूर्वजांनी सर्व देवतांवर स्वारी केली. ही चूक न करता मुख्य म्हणजे मृत्यूलोकावर ब्राह्मण व मानव देवतांची भक्ती करत असतात. ब्राह्मण व मानव देवतांची भक्ती करत असतात. प्रथमच तू मृत्यूलोकावर जाऊन ब्राह्मण व मानवांना नष्ट कर, तरच तुला यश मिळेल. नारदा, बघ हे सर्व खरं आहे ना? बघ मी तुझ्या काय करून ठेवणार ते. मृत्यूलोकावर चंद्रसेन नावाचा राजा राहतो. तुझे भलेही मोठं राज्य आहे. त्याला तुझं हरवलं संपूर्ण मृत्यूलोकात समजतं. नारदा, बघ हे सर्व तू बोलतोस, तुझ्या मुखातून जे शब्द येतात ते मागे घेऊ नकोस. आणि जर हे खरं असेल तर याच माझ्या कार्यपूर्तीसाठी मी गालो मी आता. देवा नाम तुझे मन माझे महाराज काय रे? जातात कोण? फुलं काढायला चाललोय. का रे? ओ काय सांगा तुमका आता, या डोक्याना जाम दुखता, असं वाटतं आता जीव देऊन सारखो. असा ना रे, असं काय झालं? आता कसा सांगा तुमका, असं आता दाखता. काल बाहिले बांगडे आणले, कारले आणले, मस्त वेळी कडी गेल्या, कारले भाजले, बांगड्याची कडी केल्या. ऐकल्यात बा? होय तरी म्हणा. खाल्लंय पिलोय, थोडं जाऊन झोपलोय. ऐकल्यात? होय म्हणा वाट्यात. इतक्याचा मारलोय मधीच, कपान दिलोय. आणि सकाळी जाऊन बघतो बाय झालं बाजूक झोपलेली. खय गेली? कडे गेलो खय होत ना. करतलंय का? शी, काय सांगा आता, मला मी वाटाकडे काहीतरी उपाय असा. अरे हो, होम घालावा लागेल. चला तर घालूया. त्याला खर्च खूप आहे. जितकं लागतं तितकं देतोय मी. चल तर मग सामान वगैरे आण. आधी कोणाक लग्नाक कोणा गावनच नाही, माझी होती ती पळाली.
बायकोचं नाव सांग. बायलेचं नाव काय? अरे तुला माहित नाही. मीना. हा पाया पड. काय काय पाहतोय मी हे? या मृत्यूलोकावर धर्म कार्य सुरू आहे आणि हे धर्म कार्य मला या मृत्यूलोकावर चालणार नाही आणि म्हणूनच कोण रे हो? अरे मी कंकाल केतू, पाताळ भुवनाचा राक्षस. पहिला तुम्ही मला सांगा, तुम्ही दोघं कोण आहात आणि इथे अरण्यात काय करतात? काय सांगा तुमका आता तुका. अरे माझी बाल हरवली, मान भटाकडे ओम घालून गेलो. ए, तुझी हिंमत कशी झाली माझ्या जवळ यायची? आम्ही लोक पुळावलो काय. तुम्ही दांडा दिसता बा अडेसून मारून दिसतले धरून. ए, हिंमत कोणाला देतोस? मी बघतो तुझा मी काय करायचं ते. अरे काय करतल तुझ्यावर कितक्या जण बघले आम्ही असे आहे का. बघायचंय तुला मी काय करणार ते. अरे बाबा माझ्या सावकाश तुला दाखवतो. आता मला काय अरे तो तर आता गेला, आता तू एकटाच राहिला. तर तुझे बघतोच मी काय करायचे ते. अरे मी काय तुझ्या बापाचं श्राद्ध घालायला आलो काय रे? अरे, कोणाच्या बापावर जातोस? जरा भांडावर राहून बोल. अरे बापाच्या नाही तर आईचं श्राद्ध घालायला आलो काय? अरे, तुला समजत नाही? आई बापावर जायचं नाही, नाहीतर बघलंच नाही काय आहे ते. अरे काय करणार? काय करणार बघायचंय तुला. काय करणार? बघतात तुझ्या केवढी धमक आहे ती. आपल्या शरीराकडे बघ, त्याला हाडांचा सांगाडा बनून राहिलाय. अरे ही हाडच तुला खूप आहे. बघतात तुझ्या केवढी धमक आहे. चल ते मग होऊन जाऊ दे. अरे बघतात तुझ्या काय करायचंय. थांबा तू. या मृत्यू लोकावरील ब्राह्मणांचा तर मी विनाश केला, परंतु जर का मला या संपूर्ण मृत्यू लोकावर विजय मिळवायचा असेल तर त्या चंद्रसेन राजाला मारून त्याचे राज्य हडपणे हे माझे अंतिम ध्येय आहे. आणि म्हणून माझ्या कार्यपूर्ततेसाठी निघालो मी आता.
देवांचा देव महादेव व वैकुंठीच्या नारायणा या सर्वांना नतमस्तक होऊन या चंद्रसेन राजाचा प्रणाम स्वीकारावा. माझे वडील गेल्यापासून अगदी कित्येक वर्ष मी या उदयनगरीचा कारभार पाहत आहे. सामान्य जनतेची सेवा करत आहे. स्वार्थ हा कधी बाळगलाच नाही, परंतु तरीही कधी मला सुख हे कधी लाभले नाही. महाराज महाराज तुमच्या राज्यात या काय चालू असा? कंकाल घेतो नावाचा राक्षस सगळा उडवून टाकत आणि भटक माझ्या समोर मारल्या. कोणता कंकाल घेतो? कंकाल घेतो तर काहीतरी करायलाच पाहिजे. येते मोठ्या ज्ञान बसो काय सांगायचा उपयोग नाही. आता काहीतरी करा महाराज. काहीतरी करायलाच पाहिजे त्या कंकाल घेतोच. तू जा, मी बघतो त्याचं. राजाचा प्रणाम स्वीकारावा. हे राजन, माझं तुला मंगलमय असा आशीर्वाद. राजन, तुला सर्व माहितीच असेल की एक कंकाल केतू नावाचा राक्षस स्वर्ग मृत्यू व पाता या तिन्ही ठिकाणी आकार गाजवत आहे व सर्व सामान्य लोकांवर अन्याय व अत्याचार करत आहे. याचं काहीतरी केलेच पाहिजे राजन. होय नारद मुनी, हे मला कळालेच आहे. तो कंकाल केतू राजाचं काहीतरी राक्षसाचं काहीतरी करायलाच पाहिजे. यासाठी मला आशीर्वाद द्या मुनीवर. हे राजन, माझं तुला मंगलमय असा आशीर्वाद. राजन, येतो मी. नारायण स्वकर्त्याचा त्याग करून क्षणाधी विलंब न करता इथे राज दरबारात पोहोचलो आम्ही. हे जी महाराजांना जाणीव करून द्यावी. हे महाराज, तुमच्या पायाच्या पायी तुमच्या चरणी नतमस्तक होते. शिवाय हे राजा, आज अशा अचानक बोलवणे झाले, यामुळे काहीतरी विशेष कारण असावे. होय होय, एक भले मोठे विशेष कारण आहे. आपल्या राज्यात एक कंकाल केतू नावाचा राक्षस घुसला आहे. तो आपल्या सर्व सामान्य जनतेला त्रास देत आहे. याचं काहीतरी करायलाच पाहिजे. यासाठी तुला बोलवलं आहे. असं आहे हो. त्या राक्षसाला बघतो मी. त्या राक्षसाचा विनाश करायला निघालो मी. आशीर्वाद द्या बाबा. आहे आहे, आशीर्वाद आहे. निघालो मी आता. या कार्यासाठी तुला पण जायला केवढा विलंब झाला, केवढा विलंब झाला. या वनातून त्या वनात भटकतो, या अरण्यातून इकडून तिकडे
शकत नाही. आणि जर का मला या मृत्यू लोकावर विजय मिळवायचा असेल तर त्या चंद्रसेन राजाला मारून या मृत्यू लोकावर विजय मिळवलाच पाहिजे. राक्षसा, अरे तू कोण आहेस आता? मी उदयनगरीचा सेनापती. तू कोण असशील तो असशील, परंतु माझ्या वाट्यात कशाला अडवा येतोस? अरे तो आमच्या राज्यात नादूस करतोय, तो आमच्या राज्यात हाकार गाजवतोय. तुला काय वाटतं हे सगळं कशाला? आणि आम्ही फक्त बघत राहणार? अरे होय करणार. मी माझे कार्य कदापि थांबवणार नाही. तुला काय करायचं ते करून घे. जा, तुला काय करायचं ते करून घे. एकटा मी तुझ्या पुढे ठार होईल, पण मी वाकणार नाही. कल तर मैं बघूया तुझ्या केवढी जमक आहे. कल तर मैं होऊन जाऊ दे. तुला रपा रपा लागलो. सेनापतीचा तर मी अंत गेला, परंतु माझे कार्य आहे ते म्हणजे त्या चंद्रसेन राजाला मारणं. आणि म्हणूनच माझ्या कार्यपूर्ततेसाठी निघालो मी आता. सेनापती तर गेले त्या दुष्ट राक्षसाला मारायला, पण ते त्याचे वध करू शकतील की नाही याचीच मला चिंता सतावली. आशीर्वाद महाराज. आपल्या व आपल्या राजासाठी एक दुःखद समाचार आहे. काय ते? महाराज, आपले सरसेनापती कंगालगिरी या राक्षसासोबत युद्ध करताना वीरमरण पावले. काय हे मी काय ऐकतो? हो महाराज, तुम्हाला आज आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी कंगालगिरी या नावाच्या राक्षसासोबत युद्ध करून त्याचे वध करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती. होय होय, आता येतो मी आता. आशीर्वाद असेल. या कंगालगिरीचं काहीतरी करायलाच पाहिजे आता मला. हे राजन, तुला मंगलमय असा आशीर्वाद.
राजन, कंकाल किती नावाचा राक्षस हा शक्तिशाली आहे. त्याला मारण्यासाठी तुला शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टींचा वापर केला पाहिजे. होय नारद मुनी, या कंकाल केतूचं काहीतरी बघायलाच पाहिजे आता. यासाठी मला आशीर्वाद द्या. राजन, माझं तुला मगलमे असं असेल. याच कार्यासाठी मला जायलाच हवं. राजन, माझं तुला मगलमे असं असेल की पुढील कार्यासाठी ये. नारायण महाराज, तुमच्या राज्याच्या काय चालू असा? तो राक्षस आमचे घर या टायमा भटाक माझ्या समोर मारला. आता तर आमची घरं बी दिवस करून टाकला. आता रवाच काय आम्ही? होय, हे मला कळलेच आहे. त्या राक्षसाचं काहीतरी करायलाच पाहिजे. काहीतरी करा महाराज. यासाठी मला जायलाच हवे. चला तर. हे माझ्या भक्तांनी, मी या वैकुंठाच्या ठिकाणी शेषनागावर बसून तुमची भक्ती पाहत असतो. तर माझ्या प्रिय भक्तांनी व पृथ्वीवर घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टीवर माझी नजर असते. मी नारायणा या ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम स्वीकार. हे नारदा, आता तुला मंगलमय असा आशीर्वाद. मी नारायणा, तुला सर्व माहितीच असेल की एक कंकाल किती नावाचा राक्षस स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही ठिकाणी हाकार गाजवत आहे व सर्व सामान्य लोकांवर अन्याय व अत्याचार करत आहे. याचं काहीतरी केलेच पाहिजे नारायणा. हो नारदा, याचे काहीतरी केलेच पाहिजे. तूच काहीतरी म्हणून याचा विनाश कर नारदा. हे करण्यात तर तू कुशल नाहीच ना. ठीक आहे नारायणा, येतो मी पण येतो. नारायण घराकडे माझी वाट बघित असतेलो. एकतर मी या राणा धरवल्या रातपासून वाट शोधते, वाटत पाहून आलोय. माका घराकडे बिगिना जाऊचं लागतला. एकतर माका ताना यायला लागली.
इतके बरं पाणी या मला तहान लागली. कोण आहे सुंदरी बघूया तरी. अरे वा ही तर माझ्या मनाला भावली. वा, वा, वा. अरे वा 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 किती सुंदर अति किती सुंदर. काय येते काय येते. अरे सुंदर मी कंकाल घे तू पाताळ कोणाचा राक्षस आणि तू मला आवडलीस. तू माझ्या मनाला भावलीस. मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे. गेल्या माझ्या लगीन आधीच झाला 2-4 वर्ष. ते काय मला माहित नाही. मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे म्हणजे करायचे आहे. बघतो तू काय करतो म्हणजे ही सुंदरी माझ्या मनात एकटी होती आणि ती माझ्या मनाला भावली. ती मला आवडली आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचे होते आणि तेवढ्यात तू आलास. अरे तू आमच्या सामान्य लोकांना त्रास का देतोस? अरे राजा तुला काय करायचं ते कर. मी तुझ्या राज्यात हा कारभार थांबवणार नाही. माझे कार्य मी कदापि थांबवणार नाही. असे म्हणतोस होय. चल तर मग 2 हात होऊन जाऊ दे. चल तर मग होऊन जाऊ दे. नाट्य सुरू कंकण केतूच्या भूमिकेसाठी स्वतः कांबळे सर यांनी 500 रुपयाची पारितोषिक दिले आहे. खूप खूप धन्यवाद. पापाचे घडे आता भरलेले आहे. तुझा अंत आता निश्चित आहे. काळ्या कपड्या शेवटी आलास तू. मी तुला शोधत होतो. ज्याप्रमाणे यापूर्वी तू माझ्या पूर्वजांचा कपाट करून वध केलास त्या कपड्यामध्ये फसणारा मी नव्हे. आणि तू आला तिथे मला तावडीत तू स्वतःच सापडलास. आता याच्या बरोबर तुझे काय ते बघून येतो. माझ्या भक्ताशी युद्ध करायचे आणि माझ्याशी युद्ध कर. अरे बघूया तुझ्यात केवढी धमक आहे. त्या काळ्या कपड्या स्वतःच्या भक्ताला वाचवायला आलास ना आणि स्वतःला वाचवून दाखवस. तर मग होऊन जाऊ दे. Maya
Thank you.